पाहतोय मंत्री गिरीश महाजन भिवंडीतल्या दुर्घटनास्थळी दाखल झाल्याची ही दृश्य। चार मजली इमारत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली आणि होत्याचं नव्हतं झालंय। 9 जणांचा या ठिकाणी मृत्यू। आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय। तर ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती व्यक्त होती। भिवंडीतल्या नारपोली भंडारी कंपाऊंड या ठिकाणी ही इमारत होती आणि रात्री 11:30च्या दरम्यान ही इमारत कोसळल्याची घटना घडलेली आहे। सकाळपासूनच एनडीआरएफचं पथक त्या ठिकाणी पोहोचलंय आणि मदत कार्य वेगात सुरू आहे। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला जातोय। मागे या कॅमेराने थोडा यार, कॅमेरानी मागे या ना जरा, थोडा मागे प्रवीण प्रवीण दुर्घटनास्थळी थोडा मागे मागे आहे ना मागे कॅमेरानी मागे या ना प्लीज मागे। भिवंडीतली ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। गिरीश महाजन बोलतात। सर इकडे घ्या सर इकडे घ्या सर। मंत्री महाजनांकडून दुर्घटनास्थळाचा आढावा घेण्यात आलेला आहे। गंगारामवाडी परिसरात कोयनूर अपार्टमेंट नव्हती आणि ही इमारत कोसळलेली आहे। भिवंडी अग्निशमन दल, एनडीआरएफ आणि पोलिसांकडून या ठिकाणी बचाव कार्य वेगात सुरू आहे। अतिशय दाटीवाटीचा हा सगळा परिसर होता, त्यामुळे बचाव पथकाला देखील घटनास्थळी पोहोचण्यास अनंत अडचणी देखील येत होत्या। एक जुनी चाळही मदत कार्यात अडथळा ठरत होती। ती चाळ जेसीबीच्या मार्गाने तोडून मदत कार्य सुरू करण्यात आलेलं आहे। आपण संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे। अजून एक कॅमेरा थोडं मागे या ना जरा। इमारत धोकादायक असल्याचा पालिकेनं देखील जारी केलेलं होतं। तर या इमारतीच्या एका विंगच्या तळमजल्यावर काही पिलर नादुरुस्त झाल्यानं त्याची दुरुस्ती करावी अशी देखील माहिती समोर आलेली आहे। साड्याच्या दरम्यान या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले 4 जण या ठिकाणी जखमी आहेत। अजूनही शोधकार्य सुरू आहे। ही इमारत 2007 मध्ये 8 मध्ये या ठिकाणी तयार झालेली होती। फार वर्ष इला झालेले नाहीत, पण ही दुर्दैवाने रात्री कोसळली। पूर्वी महापालिकेतर्फे यांना नोटीस दिली गेलेली होती। 2 वेळा त्यांना बिल्डिंग खाली करा, धोकादायक आहे म्हणून सांगण्यात आलेलं होतं। पण रात्री काल ज्यावेळी बिल्डिंग कोसळली, इमारत कोसळली, त्यावेळेला या ठिकाणी दुरुस्तीचं कामही सुरू होतं आणि ते रात्री सुरू होतं। या ठिकाणी सगळे कॉलम आपण बघतात ते सगळे आसारे दिसत आहेत, खराब झालेले आहेत आणि त्यांना रिपेअर करण्याचं काम कोण कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार असेल तो या ठिकाणी करत होता। करत असताना ती इमारत अचानकपणे कोसळली, पण नशिबाने खरं म्हणजे याच्यामध्ये तो 30 परिवार राहत होते आणि त्यांना सर्वांना बाहेर काढण्यात आलेलं होतं।
तरी सुद्धा 12-14 कामगार असतील, एखादं कुटुंब त्या ठिकाणी त्या अपघातामध्ये सापडलं तर बस 9 जणांचा दुर्दैवी मृत्यू या ठिकाणी झालेला आहे. अजूनही शोधकार्य सुरू आहे. सगळ्यांचे सांगण्यानुसार अजून 3-4 जण खाली असतील अशी भीती वर्तवली जाते आहे. या ठिकाणी एनडीआरएफची टीम तात्काळ या ठिकाणी आली. ठाण्याची कॉर्पोरेशनची डिझास्टरची टीम आहे ती सुद्धा या ठिकाणी आली. जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत, या ठिकाणी कमिशनर आहेत, सगळे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आहेत, सर्वजण या ठिकाणी आहेत. पाचवड्याचा सर्वकष प्रयत्न एनडीआरएफने रात्री केला. सर्व लोकांनी तो बघितलेला आहे. प्रशासन या ठिकाणी होतं पण 9 जण यात गेलेले आहेत. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मला वाटतं या संदर्भामध्ये सर्व चौकशी केली जाईल. तर रिपेअरकडे दृष्टीकडे आधी परवानगी घ्यावी लागते कॉर्पोरेशनची. कुठली कॉर्पोरेशनची परवानगी ठेकेदाराने या ठिकाणी घेतलेली नाही. घेतली नसताना कधी कामाला सुरुवात केलाय. सगळे पिलर फोडत होता, आसारी उभी करत होता, त्यावर रिपेअर करत होतं आणि त्यातच काहीतरी चुकलं आणि ती इमारत पूर्णपणे खाली कोसळली आहे. उर्वरित जो भाग आहे तो देखील धोकादायक. त्या संदर्भात काही निर्णय कसं आहे? आपण बघताय त्या ठिकाणी उर्वरित भाग ही बी विंग होती, ए विंग सुद्धा तशीच आहे. खाली करण्यात आलेले त्यात राहणारे सगळे भाडेकरू असतील, लोक असतील तर सर्वांना खाली करण्यात आलेलं आहे. मला वाटतं ही इमारत सुद्धा आपण बघतात जी आधी तुटलेलीच आहे ती सुद्धा तोडावी लागेल, ती लगेच खाली उतरावी लागेल आणि त्याचा अजून एखाद दुसरी दुर्घटना या ठिकाणी होऊ शकते. आणि म्हणून कॉर्पोरेशनला या ठिकाणी आम्ही सूचना करतो केलेल्या आहेत. जिल्हाधिकारी पण या ठिकाणी आहेत, सर्व प्रशासन या ठिकाणी आहे आणि आम्ही त्यांना सूचना केलेली आहे की ही इमारत लगेच खाली करा. पण या ठिकाणी रात्रभरापासून एनडीआरएफ असेल, ठाणे महापालिका कर्मचारी असतील, या ठिकाणचे सगळे कॉर्पोरेशनचे पोलीस यंत्रणा आहे, रात्रभर या ठिकाणी जागून त्यांनी खूप प्रयत्न केले लोकांना जिवंत काढण्यासाठी. परंतु दुर्दैवाने 9 लोक यामध्ये मृत्यू झाले. त्याचप्रमाणे आजूबाजूच्या ज्या काही इमारती आहेत त्यांना कॉर्पोरेशन मदत देण्यात आली आहे. पावलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री बोललेलो आहे, सकाळी बोललेलो आहे. त्यांनी या ठिकाणी जी इमारत मदत आहे विद्यार्थ्यांनी कशानुसार 4 लाख रुपये 5 लाख रुपये या ठिकाणी जाहीर केलेली आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. त्याच्या मागे मदत याच्याला त्या ठिकाणी दिली जाईल. सर, या विभागातल्या अनेक इमारती बोलणं झालेलं आहे. ठाणे कॉर्पोरेशन पदाधिकारी सगळ्यांची बोलणं झालेलं आहे. बाजूची जी इमारत आहे ती तात्काळ पाडावी लागेल. कारण आपण बघतो खाली झालेले आहेत, पडलेले आहेत. ती अतिशय धोकादायक आहे. ती केव्हाही पडू शकते, आता काम सुरू असताना पडू शकते आणि म्हणून ती सुद्धा आपण तात्काळ करण्याचे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर आजूबाजूच्या धोकादायक असल्याचं समोर आलं. त्या इमारती पाडण्यासंदर्भात आणि तेथील नागरिकांना त्यांचे पुनर्वसन करण्यासंदर्भात सरकारकडे काय येतं? निश्चित ही घटना बघून खरं वारंवार आम्ही लोकांना नोटीस देतो, कॉर्पोरेशन देते, प्रशासकीय यंत्रणा नोटीस देत असते, पण लोक त्या ठिकाणी बाहेर निघत नाही. ही वस्तुस्थिती आहे. सगळ्या ठिकाणी होती का, डोक्याचा इशारा दिला होता का, सगळं दिलेलं असतो पण पर्यायी व्यवस्था नाही जाणार. काही प्रश्न लोकांसमोरचा आहे. निश्चितच त्या ठिकाणी भारतीय धोक्याच्या ज्या इमारती आहेत त्याचा तात्काळ केला जाईल. त्या ठिकाणी इमारत अशी धोक्याची आहे कमी करून तात्काळ पाडण्या संदर्भामध्ये निर्णय केला जाईल. या उपरही या ठिकाणी खर्चाच्या बाबतीमध्ये असेल, रिडेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये असेल, माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी एकनाथ शिंदे आहेत त्या खात्याचे मंत्री ते या ठिकाणी निश्चित बैठक करून तात्काळ हा निर्णय घेतला जातो. मराठीत बोललं का हिंदी वगैरे आहे. या इमारती बांधण्याच्या आधी या त्यावेळी अशा प्रकारे कारवाई वाटतं. या ठिकाणी एन्फोर्समेंट खूप आहे. आपण बघतात भिवंडी अनेक ठिकाणी जसं दिसतो आणि मोठ्या प्रमाणामध्ये इथे तर इतक्या दाटीवाटी लोक राहतात त्याच्या कुठल्या परवानग्या नाही मला असं वाटतं. अनेक ठिकाणी या ठिकाणी एन्फोर्समेंट आहे, अतिक्रमणामध्ये इमारती बांधलेल्या आहेत. त्या बांधत असताना पुढे कमिशन स्थगित नसेल, परवानगी घेतली जात नाही, तसे पण तिथे इमारती बघितल्या जातात. परवा मान फुटबॉल सुद्धा आपण बघितलं असेल. 4 मध्ये 10 बाय 10च्या खोलीवर 1, 2, 3, 4 मध्ये वाढून घेतलेले होते.
ते मोठ्या प्रमाणामध्ये लोक पडलेले आहेत. मला वाटतं अतिक्रमणाचा प्रश्न हा खूप गंभीर आहे. भिवंडीमध्ये तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मला वाटतं यावर सुद्धा अतिशय गांभीर्याचे विचार नगर विभागामार्फत झाला. सर हिंदी में एक ब्रीफ दे दीजिए सर, हिंदी में एक भिवंडी में जो हादसा हुआ है 9 लोगों कडून लोकांना नोटीस दिली जाते, इमारत रिकामी करण्यासंदर्भात सांगितलं जातं, पण लोक ऐकत नाहीत आणि त्यानंतर अशा काही दुर्दैवी घटना घडत असतात. अशी प्रतिक्रिया या ठिकाणी गिरीश महाजन यांनी दिलेली आहे. खरं तर या इमारतीतील रहिवाशांना यापूर्वीच ही इमारत धोकादायक असल्याचं सांगण्यात आलेलं होतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.